कुरडू-मुरुम उपसा प्रकरणाचा अहवाल झी24 तासकडे. मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका, तसंच उत्खननापूर्वी कुठलीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचीही माहिती. कुरडू-मुरुम उपसा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणींमध्ये वाढ. मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा तहसीलदारांचा ठपका, अहवालामुळे अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता. अजित पवार रॉबिन हुड सारखे वागू लागलेत, त्यांची दादागिरी मोडून काढू. कुरडू प्रकरणी शेतकरी नेते राजू शेट्टींचा अजित पवारांवर हल्लाबोल. कुरडू-मुरुम प्रकरणी एफआयआर दाखल झालाच पाहिजे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी. प्रभादेवीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. सरकारच्या सुशोभीकरणावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले. हैदराबाद गॅझेटियरनुसार अनुसूचित जमातीतील आरक्षण मिळावं, बंजारा समाजाची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचं आंदोलन. नेपाळप्रमाणे भारतातही राजेशाही लागू करण्याची गरज. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य. देशात 100 कोटी सनातनींचं ऐकलं जात नसल्याचंही मत. सीपी राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. शपथविधी सोहळ्याला मोदी, शहा, फडणवीस, शिंदे उपस्थित. अजित पवारांची मात्र दांडी. नागपुरात स्कूल बस आणि व्हॅनची धडक. मानकापूर उड्डाणपुलावर अपघात. काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती. नाशिकच्या सटाणा तालुक्यात भीषण अपघात. पिकअप आणि कारची धडक. तिघांचा मृत्यू, 10 ते 12 जण जखमी.